लहान मुलांनाच काय तर मोठ्यांनाही आवडेल असे पोटॅटो मिनी बाईट्स आपण बघणार आहोत. तर पोटॅटो मिनी बाईट्स बनवण्यासाठी इथे मी बटाटा एक घेतलेला उकडून आणि तो बारीक छान किसून घेतलेला आहे. तसेच बारीक कापलेला कांदा, शिमला बारीक कापून घेतलेली आहे शिमला मिरची, टोमॅटो बारीक कापलेला आहे, कोथिंबीर, ह्यात मी काळा मिरी पावडर टाकते, चिली फ्लेक्स, थोडं ऑरेगॅनो टाकते, यात थोडं मीठ घालून घेते. हे सर्व साहित्य आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे सर्व आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे आपण साईडला ठेवून घेऊ आणि आपण आता चपाती करायला घेऊया. इथे मी आता चपातीला जसं आपण पीठ मळून घेतो तसं पीठ मळून घेतलेलं आहे. तर याला मी एक गोळा घेते, याचा सुकं पीठ लावून घेऊया. याची इथे आपण आता चपाती लाटून घेणार आहोत. व्यवस्थित अशी आपण चपाती लाटून घेतलेली आहे. आता हिला आपण काय करणार आहोत, थोडे यावर तूप लावून घेणार आहोत. तसंच आपण लाल तिखटही जरा लावून घेऊया आणि थोडंसं मीठ. व्यवस्थित हे आपण सगळीकडे पसरवून घेऊ. आता या चपातीवर आपण जी स्टफिंग बनवलेली आहे ती व्यवस्थित आपण स्प्रेड करून घेऊ. सर्व तर तिला चारी बाजूने व्यवस्थित लावून घेऊया. तुम्ही या स्टफिंगमध्ये पनीरही ॲड करू शकता. आता माझ्याकडे पनीर अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी पनीर नाही घातलं आहे. आता हिला आपण व्यवस्थित गोल करून घेणार आहोत. त्याच्या दोन्ही कॉर्नर आपण असे आत घालून घेऊ. आता हे आपण सुरीच्या साहाय्याने कापून घेऊया. छान आता आपण आपले पोटॅटो बाईट्स कापून घेतलेले आहेत. आता हे आपण तव्यावर शेकवणार आहोत. मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. आता हे जे बाईट्स आहेत आपले ते आपण काय करणार आहोत, ते असे आपण हाताच्या साहाय्याने त्याला एक असं दाबून घेणार आहोत. सर्व बाईट्स आपण व्यवस्थित प्रेस करून घेतलेले आहेत. आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे तापत, त्यावर आपण आता तूप सोडून घेणार आहोत. आता तव्यावर आपण तूप सोडलेलं आहे, त्यावर आपण आता ह्या बाईट्स सोडून घेऊया आपल्या. छान त्याला आपण सर्व साईडने व्यवस्थित खरपूस असं भाजून घेणार आहोत. छान अशी आपण आता एक बाजू व्यवस्थित शेकवून घेतलेली आहे. आता याला पलटून घेऊयात आणि दुसरी बाजूही त्याची व्यवस्थित आपण खरपूस फ्राय करून घेऊ. थोडं आता मी ह्या साईडलाही तूप सोडून घेते. आपले मिनी पोटॅटो बाईट्स छान दोन्ही साईडने खरपूस असे भाजून तयार आहेत. मस्त असे आपले पोटॅटो मिनी बाईट्स तयार आहेत. तर तुम्ही नक्की रेसिपी घरी ट्राय करून बघा. आमच्या मॅलो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.